नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीची सेमीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 फर्स्ट टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील किंवा बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा। अगोदर आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 ची क्वेश्चन पेपर अभ्यासू। क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। 4 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी चुकून 8 मार्क्स झालेले आहेत। 4 मार्क्स साठी आहे हा क्वेश्चन। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, 4 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग, 4 मार्क्स साठी आहे। 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द 4 सब क्वेश्चन्स, 8 मार्क्स साठी आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट अँड राईट एनी 1 ऍक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग, 3 मार्क्स साठी। 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही 1 ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द एनी 2 सब क्वेश्चन्स फॉलोइंग, 8 मार्क्स साठी। क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द एनी 2 सब क्वेश्चन्स फॉलोइंग, 6 मार्क्स साठी। 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। क्वेश्चन नंबर 5, अटेम्प्ट एनी 1 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग, 3 मार्क्स साठी। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। आता आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची क्वेश्चन पेपर पाहू। मॅथमॅटिक्स पार्ट 2, क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। क्वेश्चन 1 4 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, 4 मार्क्स साठी। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट एनी 2 आउट ऑफ 3 ऍक्टिव्हिटीज, 4 मार्क्स साठी। 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत। प्रत्येक ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील।
क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 4 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 8 मार्क्स साठी. क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट एनी वन आउट ऑफ 2 ऍक्टिव्हिटीज 3 मार्क्स साठी. क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 6 मार्क्स साठी. प्रत्येक क्वेश्चनचे आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 8 मार्क्स साठी आहे. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 3 मार्क्स साठी आहे हा क्वेश्चन. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीची सेमीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.